आपल्यासोबत आहेत गृहराज्यमंत्री पंकज भोयर. भाऊ, तुम्ही परीक्षा केंद्रावर या ठिकाणी भेट दिली, काय सांगणार? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षा त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत आणि ह्या परीक्षा केंद्रांवरती विद्यार्थ्यांकरिता व्यवस्थित व्यवस्था आहे की नाही, त्याच पद्धतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी कॉपीमुक्त अभियान हा उपक्रम राज्याकरिता सुरू केलेला आहे. त्याची कडकपणे अंमलबजावणी सर्व परीक्षा केंद्रांवर होण्याकरिता ह्या पद्धतीच्या भेटी काही ठिकाणी शहरी भागामध्ये व काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सुरू आहेत. महाराष्ट्रातला 12वीच्या परीक्षेतला चिटिंगचा प्रकार नागपुरात उघड झालेला आहे, गुन्हाही दाखल झालेला आहे. काय प्रकरण आहे, सविस्तर सांगा. एक तक्रार नागपूर शहरातल्या एका शाळेची त्या ठिकाणी प्राप्त झालेली होती, परंतु त्या ठिकाणी जागरूक अशा पर्यवेक्षकामुळे तो प्रकार त्या ठिकाणी उघडकीस आला. त्या संदर्भातला गुन्हा देखील सदर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला आहे. पुढील चौकशी चालू आहे आणि चौकशी अंती जे गुन्हेगार सापडतील त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल. व्हॉट्सअपवर प्रश्नपत्रिका व्हायरल करण्याचं रॅकेट सक्रिय आहे, त्यातून हा प्रकार घडल्याची माहिती आहे. प्राथमिक चौकशीमध्ये असे काही प्रकार समोर आलेले आहेत, परंतु याची सखोल चौकशी करून ह्या प्रकरणामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. ट्युशन क्लासेसचाही हात दिसून येतो, काही खासगी ट्युशन क्लासेस नाही, अजूनपर्यंत त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण शेवटच्या निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो नाहीत. खाजगी कोचिंग क्लासेस असो, खाजगी व्यक्ती असो किंवा प्रशासनाशी निगडीत कुठलाही व्यक्ती असो, जो दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. गुन्हा दाखल झाला आहे? गुन्हा दाखल झालेला आहे. पण राज्यभर अशी चौकशी होणार आहे का? कारण की असे प्रकार इतर ठिकाणी घडलेले आहे, यापूर्वी घडलेले आहे. जर राज्यस्तरीय रॅकेट असेल तर त्याच्यावर कारवाई होईल. आधीच्या काळामध्ये हे प्रकार समोर होत नव्हते किंवा उघड होत नव्हते. आज जनता जागृत झालेली आहे, मीडिया देखील जागृत झालेला आहे आणि प्रशासन हे सक्त असल्यामुळे सर्वसामान्य माणसांना विश्वास आहे की आपण सरकारकडे गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे. त्याच्यामुळे असे प्रकार ज्या ठिकाणी घडतील आणि ते समोर येतील तर शासन निश्चितपणे कारवाई करेल. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन उमाटे, Q9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.